हे खूप दिवसापासून आलेलं पार्सल आहे. हे तायवान देशातून बुद्धाचा ज्ञानाचा भांडार माझ्यासाठी आलेला आहे. हे बघू शकता आपण, पृथ्वीराज बळीराम असले, कॉन्टॅक्ट नंबर. हे जे बुद्ध ज्ञानाचा भांडार आहे तायवान देशातून निशुल्क आलेला आहे. ज्यांना बुद्धांच्या धम्माची वाचनाची गोडी आहे त्या सर्वांसाठी हा धम्मज्ञानाचा भांडार खुला असतो. हे बघू शकता तुम्ही, हे ॲड्रेस जो आहे तायवान कंट्रीचा आहे. याचं तब्बल वजन आहे 3690 ग्रॅम सर्व पुस्तकांचं. तायवान कंट्रीचा हा कोड आहे ROC. बघू आपण याला ओपन करून. यामध्ये बघू शकता किती चांगल्या पद्धतीने फिनिशिंग आणि पॅकिंग करून या ठिकाणी भगवान बुद्ध और उनका धर्म, अनुवादक डॉक्टर आनंद कौशल्यान. हे खूपच नामवंत आपले बौद्ध भिक्षू आहेत. ज्या बौद्ध भिक्षूंनी बौद्ध धम्माच्या हितासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे. किती एकदम प्युअर पद्धतीची फिनिशिंग आहे, बघू शकता आपण. कदाचित भारतामध्ये अशा पद्धतीने निशुल्क सेवा कोणत्याही काळामध्ये देऊ शकायची नाही इथली भारत सरकार, तेही बौद्ध धर्मासाठी अजिबात नाही. आणि इथं तायवान कंट्रीमध्ये देखील हे बघा, बाबासाहेबांना फक्त बोधिसत्व या नावाने संबोधले जाते. बोधिसत्व भीमराव रामजी आंबेडकर. कोणी लेखन केलेलं आहे? बुद्ध अँड धिस धम्मा हा जे ग्रंथ आहे याचे तिथं अनुवादक आणि लेखक म्हणून पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संबोधले. त्यानंतर हे जे ग्रंथ आहे खूपच महत्त्वाचं आहे. याचं नाव विनय पिटक आहे. खूप पवित्र ग्रंथ मानला जातो बौद्ध धम्मामध्ये. खूप म्हणजे खूपच पवित्र. जर तुम्हाला बौद्ध धम्माची पुरेपूर आणि कशा पद्धतीने बौद्ध धम्म हा चोरून घेतलेला आहे इतर धर्मियांनी, बौद्ध धम्माच्या छोट्या छोट्या शाखेतून त्यांनी स्वतःचे धर्म स्थापन केलेत, ते तुम्हाला या विनय पिटकाद्वारे, त्रिपिटकाद्वारे समजून जाईल. हा मूळ ग्रंथ हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये आहे. वाचण्यासाठी भरपूर आहे. यामध्ये अख्खं आयुष्य निघून जाईल तुमचं वाचन करत राहाल तर. किती सुपर क्वालिटी आहे. विचार जरी केला ना तर असं वाटतं की खरंच आपला देश अजूनही किती मागास आहे. पेपर क्वालिटी, टायपिंग क्वालिटी एकदम सुपिअर आहे. हा खंड आपला, हा एकच खंड आहे ग्रंथातला, त्रिपिटकातला विनय पिटक म्हणून जो ग्रंथ आहे तो एकच आहे. याच्यातला भाग बरेचसे आपल्याला अजून मागवायचे आहेत. तर हे टोटल किती पेजेसचं आहे हे आपण थोडक्यात बघू शकतो. 1010 पेजेस, म्हणजे 1011 म्हणजे 15 पेजेसपर्यंत आहे. तिथे 1010 पेजेस आपण बघू शकता. वाचण्यासारखं भरपूर असेल यामध्ये, तर तुम्हाला समजून जात असेल. आता यानंतर आपल्याजवळ अजून एक ग्रंथ येत आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे राजकुमार सिद्धार्थ से तथागत बुद्ध. यामध्ये एवढी सविस्तर आणि विस्तृत माहिती आहे. आता तुम्ही म्हणताल की यांनी खोललंच नाही अजून, यांना माहिती कसं? तर या सर्व पुस्तकांच्या PDF मी बऱ्याच प्रमाणात वाचलेल्या आहेत आणि त्या PDFच्या आधारे मी तुम्हाला सांगू शकतो की या पुस्तकामध्ये भगवान बुद्धांचं संपूर्ण जीवनी अशा पद्धतीने वर्णन केलेली आहे
की खरोखरच भगवान बुद्ध सिद्धार्थापासून बुद्धत्व यांना प्राप्त कसं झालं याचा सविस्तर पाठपुरावा आहे. आणि त्यामध्ये भगवान बुद्धांच्या पारंपरिक व जन्मापासून निर्वाणापर्यंत सर्व काही, त्यांच्या जन्माच्या नावापासून सर्व त्यांचं पूर्ण जे जीवन आहे त्याच्यात वर्णित केलेलं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. भगवान बुद्ध तेव्हा कोणत्या परंपरा याच्या माता का परस्पराम, इसं देवदाह शाक्य कोली पुत्र, म्हणजे अशा काही बुद्धांना उपमा होत्या. तेव्हा जात धर्म पंथ वेशभूषा ह्या कोणत्याही पद्धतीला स्थारा नव्हता भारतामध्ये. अंजना राज यशोधरा लुंबिनी आणि कांचना सिंहानू राजा या दोनांचा जो विस्तार आहे त्यातून भगवान बुद्धांपर्यंत हा विस्तार वाढलेला आहे. राजा राहुल भगवान बुद्धांचे सुपुत्र, त्यांच्यापर्यंतचा हा विस्तार आहे. ही त्यांची जी आहे भगवान बुद्धांची वंशवेली आहे. आणि हे तुम्ही जे हिंदू धर्मात बघताय की शनी बुद्ध गुरु शुक्र, याचाही तुम्हाला इथे संदर्भ बघायला भेटेल. आणि हा या ओरिजिनलचा संदर्भ तुम्हाला इतर धर्मांमध्ये पाहायला मिळेल. खूप काही यामध्ये डिटेल्स आहे. आपण जर वाचलीच तर आपल्या जीवनाचं तर कल्याणच होईल आणि आपण इतरांच्या पण करू शकता. त्यानंतर बौद्ध धर्म एक बुद्धिवादी अध्ययन, म्हणजे बुद्ध धर्मामध्ये जर तुम्ही अध्ययन केलं ना तर त्यामध्ये एक बौद्धिक क्षमता कशा पद्धतीने वाढू शकेल याचं यामध्ये विस्तृत रूपांतर आहे. पुस्तक दिसाय छोटं आहे पण यामधली जे ज्ञान आहे अथांग आहे, ते शब्दामध्ये आपण वर्णित करू शकत नाही. आणि यानंतर आहे तथागत बुद्ध का ध्यान योग, म्हणजे आज जे लोक म्हणतात की ध्यान इकून आलेलं आहे, ध्यानाचे प्रकार तिकून आलेले आहेत, त्याचं जे छोटंसं प्रारूप तुम्हाला या पुस्तकातून पाहायला मिळेल की ध्यान आणि बुद्धांचा काय संबंध आहे. या पुस्तकामध्ये एवढी विस्तृत माहिती आहे ध्यानाविषयी, पंचक्रमाविषयी, परत आपल्याला जो विपश्यना असतो त्याविषयी खूप विस्तृत माहिती आहे. असेच काही बरेचसे अजून पुस्तक येणार आहेत. हे थायलंड, तर हे तायवान कंट्रीचे आहेत. अजून काही दिवसांनी थायलंड देशातूनही माझा बुद्ध धम्माचा अभ्यासक्रम येणार आहे आणि त्यानंतर जापानमधून पण येणार आहे. असा अनेक विविध देशातून बौद्ध धम्माचा अभ्यासक्रम अनुकरण करण्यासाठी मला तिकडचे जे महान बौद्ध भिक्षू आहेत ते इकडे पाठवत असतात. कसा वाटला तुम्हाला हा धम्मसंच लवकरात लवकर सांगा.